हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा, म्हणजेच होळीच्या 1 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे. सोमवारला होळी होती आणि रविवारचा हा व्हिडिओ आहे. तर बऱ्याच दिवसापासून बघा माझ्या इथे ना जी धनेपूड असते, धनिया पावडर, तर ती ना संपलेली होती. तर तीच मला बनवायची होती. तर आज ना हे जे धणे आहेत तर ते मी सुकत घातलेले, कारण बघा थोडेसे ना त्यांना गरम करून घेतलं उन्हामध्ये ना, तर त्याची पावडर चांगली होते आणि अगदी अशी बारीक फाईन पावडर होते. आणि तेच धणे जर थोडेसे सादर असले की त्याची ना व्यवस्थित पावडर होत नाही आणि थोडीशी जाडसर होते. तर त्यामुळे आज ना अख्खा दिवसभर यांना मी उन्हामध्ये घातलं होतं. आणि यावेळेला ना धणे थोडेसेच आहेत, नाहीतर प्रत्येक वेळेला 1 किलोच्या जवळपास ना धण्याची पावडर मी बनवून ठेवते. म्हणजे 5-6 महिने ही पावडर जी आहे तर ती मला अशी व्यवस्थित चालते. पण यावेळेला ना धणे मागवायची विसरली मी. आणि थोडेसे धणे हे ना घरी नेहमी ठेवलेले असतात, कारण बघा कधी धण्यांचं कुठलं काम पडतं, कधी कुठलं काम पडतं. जेव्हा आपण टमाटर मिरचीची चटणी वगैरे बनवतो तर त्यामध्ये बघा थोडेसे ना अख्खे धणे घालायचे, तर ती चटणी ना खूप सुंदर लागते. त्यामुळे मग नेहमी घरी ना असे अख्खे धणे ठेवलेले असतात. तर तेच धणे मी थोडेसे ना सुकवून घेतले आणि त्यांचीच इथे पावडर बनवायला घेतली. धने पावडर बनवते वेळी बघा त्यामध्ये ना थोडासा जिरा घालायचा आणि थोडीशी हळद घालायची. म्हणजे या दोन्हीही वस्तू घातल्या तर धने पावडरला एकतर सुगंध आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो रंग आहे तर इतका छान रंग येतो, अगदी असा पिवळसर रंग येतो. आणि जी धनेपूड आहे तर त्याला ना सुगंधसुद्धा खूप छान येतो जिऱ्यामुळे. तर जेव्हा कधी मला धनेपूड म्हणजेच धनिया पावडर बनवायची असते, आमच्या इकडे याला तर धनिया पावडरच म्हणतात, तर ती बनवायची असते, तर त्यावेळेला बघा त्यामध्ये ना थोडंसं जिरं घालते आणि थोडीशी हळद घालते. तर त्याच्याने रंग आणि सुगंध दोनही खूप छान येतो. आणि बऱ्याच वेळा बघा आपण काय करतो की दुकानामधून ना जे धनिया पावडर असते तर ते ना पाऊच आपण विकत मागवतो, म्हणजेच दुकानातून आणतो. पण मी तर म्हणेन की बघा दुकानातून आणण्यापेक्षा ना असे ना थोडे थोडे धणे घेऊन यायचे, किंवा मग जर तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी स्टोअर करून ठेवायची सवय असेल तर 1 किलो किंवा अर्धा किलो असं मागवायचं. नाही तर मग बघा 150 ग्राम किंवा 250 ग्राम म्हणजे 1 पावच्या जवळपास जरी आपण धणे आणले तर 40 किंवा 50 रुपयाची हे धणे येतात आणि खूप सारी पावडर आपली बनून तयार होते. आणि याच्याने बघा आपले पैसेसुद्धा वाचतात. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपण घरगुती म्हणजे असे छोटे मोठ्या थोडेसे म्हणजे मेहनत लागते त्या गोष्टीला, पण अशा लहान सहान गोष्टीतून ना आपण आपले बरेचसे पैसे वाचवू शकतो. आणि गृहिणींसाठी तर खरं सांगेन ह्या ना अगदी बेस्ट अशा टिप्स आहेत. तर इथे किचनचे ना थोडेसे माझे जे कपडे आहेत तर ते विस्कटलेले होते, तर ते सुद्धा इथे ना घडी करून ठेवणं माझं चालू आहे. कारण बघा मग स्वयंपाकाच्या वेळेवर ना एकही कपडा मिळत नाही. आणि सध्या माझ्या इथे म्हणजे आई आहे, तर माझं जे किचन आहे तर ते बऱ्या प्रमाणामध्ये आईच सांभाळते. तर त्यामुळे ना सगळे जे कपडे आहेत तर ते म्हणजे इकडच्या तिकडे ठेवलेले असतात, तर तेच कपडे मी आधी ना ठेवून घेतले, कारण मग स्वयंपाकाच्या वेळेवर ना खूप असा गोंधळ होतो. त्यानंतर बघा जेव्हा माझं हे शूट करणं चालूच होतं त्याच वेळेला ना यांचं भिंतीवर पेंटिंग करण्याचं काम चालू होतं. तर आम्ही बघा मागे ना गणपतीच्या दरम्यानच ना आम्ही ना घराला पेंटिंग केली. आणि ओपस आजकाल बघा बेर्ला ओपस नावाचं पेंट ना खूप चालू आहे, तर तेच पेंट आम्ही मारलेलं. तर बघा 6 महिन्यामध्येच ना ते जे पेंट आहे तर तो जो पेंट आहे तर तो ना निघायला लागला. म्हणजे त्याचे ना असे त्याला ना बबल्स यायला लागले भिंतीला. आणि जी पुट्टी वगैरे भरलेली होती तर तीसुद्धा डॅमेज व्हायला लागली आणि पेंटसुद्धा निघायला लागलेला. ज्या पेंटरनी हे काम केलेलं तर त्याला ना 2-3दा फोन करून झाला की ये बाबा आणि तू हे सगळं रिपेअर करून दे म्हणून. आणि तो 1-2 वेळा म्हणालासुद्धा की मी येऊन सगळं करून देणार म्हणून. पण आता हा प्रॉब्लेम थोडासा वाढतच चालला होता आणि त्याला कंटिन्युअसली फोन करणं चालूच होतं, तर तो काही आलेला नाही. तर हे म्हणाले की माझ्याच्याने जितकं जमेल तितकं मी करून घेतो म्हणून, कारण ना ते बघायला ना चांगलं दिसत नव्हतं. तर यांनीच ना थोडीफार तिथे पुट्टी भरून घेतली आणि हा जो पेंट आहे तर तो करून घेतला, कारण तो पेंट ना अजिबात चांगला दिसत नव्हता, अगदी असं खरचटलं दिसते. तर त्यामुळे मग यांच्यानी जितकं जमेल तितकं यांनी करून घेतलं, कारण पेंटर केव्हा येणार आणि तो केव्हा रिपेअर करणार. आणि घर आपलं आहे तर ते म्हणजे व्यवस्थित ठेवण्याची जिम्मेदारी जी आहे तर ती आपलीच असते. त्यामुळे तर मग यांनी ज्यांच्याने जेवढं जमते तेवढं ते करून घेतलं.
त्यानंतर बघा जी वॉशिंग पावडर असते तर त्याच्या संदर्भात ना एक तुम्हाला आणखी टिप्स सांगते. बऱ्याच वेळा बघा आपण काय करतो, मशीनसाठी महागडी पावडर वापरतो आणि हाताने कपडे धुवायचे असतील किंवा जर आपल्या इथे बाई असेल कपड्यांसाठी तर म्हणजे जी एक मीडियम रेंजची जी पावडर असते तर ती वापरतो आपण. त्यामध्ये मग व्हील ॲक्टिव्ह वगैरे असते किंवा बरेचसे बघा म्हणजे आपल्याला परवडेल या रेटमध्ये आपण जी वॉशिंग पावडर आहे तर ती आणतो. तर व्हील ॲक्टिव्ह वगैरे म्हणजे जे काही पावडर आहे तर त्याला थोडंसं म्हणजे आणखी त्याच्याने व्यवस्थित कपडे धुता येईल. तर याबद्दलची ना एक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा जी व्हील ॲक्टिव्हची पावडर असते तर त्यामध्ये ना 10-10 रुपयाचे ना महागडे जे पावडर असतात, वॉशिंग पावडर असतात तर त्यांचे ना पाऊच येतात. त्यामध्ये तुमचा एरियल झाला, तुमचा सर्फ एक्सेल झाला किंवा जे टाईड वगैरे आहे तर हे थोडेसे ना कॉस्टली असतात. तर 10-10 रुपयाचे ना याचे पाऊच मागवायचे आणि जी आपली स्वस्तातली वॉशिंग पावडर असते तर त्यामध्ये ना ते मिक्स करायचं. तर याच्याने बघा एकतर ना आपले जे कपडे आहेत तर ते खूप छान स्वच्छ होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त ना मेहनतसुद्धा लागत नाही. म्हणजे तुमच्याकडे समजा बाई असेल किंवा कधी बघा बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येकच वेळेला आपण कपडे मशीनला लावत नाही, हाताने धुतो आणि हाताने धुण्यासाठीची जी पावडर आहे तर ती आपण वेगळी वापरतो. मशीनसाठीची पावडर थोडीशी महागडी येते तर ती परवडत नाही. तर त्यामुळे मग ना अशा प्रकारचा एक ना जुगाड मी करते. तर ही सुद्धा बघा आपली जी सवय आहे तर थोडीशी ती पैसे वाचवणारी सवय म्हटलं तरीसुद्धा चालते. म्हणजे एक कम्मे बम ऑफर जो म्हणतो आपण तर अगदी त्याच्यातला भाग आहे तो. त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशीची ना होळी होती. म्हणजे जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की रविवारचा व्हिडिओ आहे हा. तर होळीचीच थोडीफार तयारी मला करायची होती. तर इथे मी चिवडा बनवायला घेतला. कढीपत्ताना छान धुवून घेतला आणि चिवडा बनवण्यासाठीचं जे पातेलं आहे तर ते थोडंसं त्याला ना इग्नोर कराल, कारण ते तुम्हाला काळपट दिसत असेल. त्याचं कारण असं की मागे संक्रांतीला ना मी चिवडा बनवला आणि हे जे पातेलं आहे तर ते ना थोडंसं पातळ आलं आहे, कारण त्याला ना जवळपास 10-12 वर्ष जास्तच झाले असावे मी ते घेतलं होतं. तर ते ना थोडंसं पातळ आलं तर त्यामुळे ना त्याला जो चिवडा वगैरे आहे तर तो ना खाली चिकटतो आणि थोडासा जळतो. तर संक्रांतीला ना माझं थोडंसं ना चिवडा त्यामध्ये ना जळालेला होता आणि त्याला घासलं मी, पण ते काही व्यवस्थित क्लीन झालं नाही आणि सध्या तरी माझ्याकडे ना हा एकच पातेला आहे. तर दुसरा घ्यायचा आहे मला, पण आता केव्हा घेणं होते ते मलाही माहिती नाही, म्हणून सध्या माझ्याकडे जे आहे त्यातच माझं काम भागत आहे. तर इथे मी बघा चिवडा ना बनवायला घेतला. चिवडा बनवताना ना जे काही दालिया आणि शेंगदाणे वगैरे आहे तर ते मी आधी तळून घेते. तर बघा कुठलाही सणवार जेव्हा असतो तर अशा प्रकारची जेव्हा मेजवानी होते किंवा म्हणजे असे काही पदार्थ आपण बनवतो तर खऱ्या अर्थाने ना सणासारखे वाटतात. नाहीतर बघा आजकाल ना म्हणजे जे सण आहे तर त्या सणाचा जो सण पण असतो किंवा सणांचं जे महत्त्व असतं तर ते आता ना खूप कमी झालेलं मला आत्ताही आठवते की आम्ही जेव्हा लहान असायचो त्यावेळेला ना जे सण आहे तर इतक्या चांगल्या पद्धतीने साजरे केले जायचे. म्हणजे काही बनवणं असेल किंवा कुठलाही सणवार असेल तर एक दुसऱ्याशी म्हणजे असं कनेक्शन म्हणजे एकदम असं ना मजबूत होतं. म्हणजे सगळ्यांच्या इथे देणं करणं अशा सगळ्या गोष्टी चालायच्या. पण आता खरं सांगायचं ना तर सणवार जे आहे तर अगदी असे ना मर्यादित झाले आहेत आणि कोणाला कोणाशी काही घेणदेण नसतं. तर अशातले हे सण झाले आहेत. तर बघा ज्या गोष्टी आपल्याच्याने शक्य होतात तर त्या आपण करू शकतो. म्हणजे जे काही बनवणं करणं आहे सणावारासाठी ज्या गोष्टी बनवल्या जातात. तर बघा होळीच्या निमित्ताने ना आमच्या इथे ना खोव्याच्या करंज्या बनतात. पण आई होती आणि तिने येताना ना कोहळा आणलेला तर ती म्हणाली की कोहळा खराब होऊन जाणार, तर त्यामुळे मग कोहळ्याचे बोंडं वगैरे बनवू म्हणून. तर आदल्या दिवशीची ही माझी तयारी होती. तर शेव आणि चिवडा छान बनवून घेतला आणि उद्याला काय बनवणार आहे तर ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला मस्त छान अशी होळीची जी तयारी आहे ती झालेली व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.